सकाळी सकाळी याला याच्या कामामध्ये बिझी ठेवलं आणि मी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण आज संकष्टी होती. त्यानंतर छान रेडी वगैरे झाली आणि बाहेर गेलो. बाहेरून जाऊन आलो आणि आज मला उसळ तर बिलकुलच खायचं नव्हतं. सो आईंना मी भगर बनवून मागितला आणि नंतर फराळ करायला घेतलं. आज आमच्याकडे फराळमध्ये उसळ पण होतं आणि भगर पण बनवला होता. सो फराळ वगैरे करून घेतला आणि नंतर गहू साफ करायला घेतली. सो त्यामध्ये पण याची लुडबुड खूप जास्त सुरू होते. पूर्ण आणि गहू वगैरे सांडून ठेवले आणि थोड्या वेळ याला झोपून दिलं. तर लगेच झोपून उठला आणि झोपून उठल्यानंतर याला असंच घेऊन पाहिजे. याला थोडी लाडाई गोडाई लावली आणि नंतर मला काहीतरी गोड खायची क्रेविंग झाली. सो मग मी उसळ आणि दही खाऊन घेतलं. आता तुम्ही म्हणाल की उपास खायसाठी करते की खरंच श्रद्धेने करते, पण मला खरंच उपास असले की खूप जास्तच भूक लागतात. आणि तुम्हाला माझी एक खरी गोष्ट सांगू काय? मला एक खूप खराब आदत आहे. मला रोज अर्ध्या रात्री काही ना काही खायची क्रेविंग होतात. सो तेव्हा मी काही ना काही चटपटा खातच असते. सो असो, छान इकडे स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण बाप्पांना नैवेद्य द्यायचा होता आणि आज बाप्पांचे फेवरेट मोदक पण बनवले होते आणि इकडे बाप्पांना नैवेद्य दाखवला. बाप्पांचे मोदक दिसल्याबरोबर माझा मोदक चोर मोदक खायला आले आणि छान मोदक वगैरे खाऊन घेतले आणि नंतर आम्ही मंदिरमध्ये गेलो. इकडे छान बाप्पांचं दर्शन वगैरे करून घेतलं. सो मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूच उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.